वाढती महागाई आणि स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या निर्माण झालेल्या कृत्रिम टंचाईच्या निषेधार्थ धुळे शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर चुली पेटवून आणि पकोडे तळून केंद्र सरकारच्या धोरणांचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला। राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनानुसार पुकारण्यात आलेल्या या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून धुळ्यात हे पाऊल उचलण्यात आले। मोदी सरकारच्या काळात सर्वसामान्यांना महागाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असून 700 ते 800 रुपयांना मिळणारा गॅस आज 1200 ते 1500 रुपयांच्या घरात गेला आहे। त्यातच सिलिंडर वेळेवर मिळत नसल्याने माता, भगिनींचे आणि गृहिणींचे मोठे हाल होत आहेत। याकडे लक्ष वेधण्यासाठी महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चूल मांडून स्वयंपाक करत व्यवस्थेचा पंचनामा केला। याप्रसंगी बोलताना पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली व देशात महागाई आणि अत्याचाराने हाहाकार माजवला असल्याचा आरोप केला। पूर्वीप्रमाणेच मोबाईल किंवा व्हॉट्सॲपवरून बुकिंग केल्यावर तात्काळ गॅस सिलिंडर घरपोच मिळावे आणि गॅसचे वाढलेले दर त्वरित कमी करावेत, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे। प्रशासनाने या रास्त मागण्यांची त्वरित दखल न घेतल्यास आगामी काळात संपूर्ण राज्यभर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा सज्जड इशाराही देण्यात आला आहे। या आंदोलनात उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष बापूसाहेब रविकांत वाघ, उपाध्यक्ष आबासाहेब खैरनार, जिल्हा संघटक शंकरअण्णा खरात, आकाश बागुल, इक्बाल तेली, किरण मोरे, दिलीप बोरसे यांच्यासह महिला आघाडीच्या वंदनाताई बागुल, संगीताताई अहिरे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या देशात हाहाकार माजलेला आहे, परंतु देशाचे पंतप्रधान जे आहेत मोदी यांचं कुठेही लक्ष नाही। यासाठी संपूर्ण देशातून फक्त वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सध्या बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्यव्यापी आंदोलन उभं केलं आहे। आणि त्या राज्यव्यापी आंदोलनाला धुळे जिल्ह्यातून आम्ही चुलीवर स्वयंपाक सिलेंडर नसल्यामुळे इथल्या माता भगिनींचा हाल होत आहे, म्हणून चुलीवर स्वयंपाक करून आम्ही हे आंदोलन साजरं करत आहोत। तरी आमची मागणी अशी आहे की लवकरात लवकर हे सिलेंडर वेळेवर कसं मिळेल, पूर्वी जसं मोबाईलवर लगेच व्हॉट्सअपवर टाकून लगेच मिळायचं ते लगेच मिळायला पाहिजे। यासाठी लवकरात लवकर सिलेंडर मिळावं ही आमच्या पक्षातर्फे आमची मागणी आहे। या आंदोलनासाठी विशेष म्हणून इथं उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष बापूसाहेब रविकांत वाघ, उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आबासाहेब खैरनार, तसेच या कार्यक्रमाचे ज्यांनी मोठं सहकार्य मोलाचं हे केलंय। आजकल जो सिलेंडर की कमी हो गई है, जानबूझकर सिलेंडर की कमी बताई जा रही है और इसकी सारी जिम्मेदारी यहाँ के प्राइम मिनिस्टर अपने नरेंद्र मोदी जी की है। जब से नरेंद्र मोदी जी ने ये देश संभाला है तब से हर चीज महंगाई बढ़ गई है। हर तरफ लोगों पे अत्याचार हो रहे हैं और महिलाओं पे भी ज्यादा से ज्यादा अत्याचार हो रहे हैं। और यहाँ पे हमारे श्रद्धेय बाबा साहब अम्बेडकर जी ने संपूर्ण महाराष्ट्र में आज जो आंदोलन किया है वो आंदोलन है कि नरेंद्र हमको हर महीने को किसी भी हालत में यहाँ पे सिलेंडर मिलना चाहिए। गैस सिलेंडर की कीमत आपने बहुत बढ़ा दी है, जो पहले 700-800 रुपए थी आज वो 1200-1500 के ऊपर जा रहा है। और इसीलिए हम ये धिक्कार, ये निषेध करके आज यहाँ पे राज्यव्यापी आंदोलन